दोस्तों हो नमस्कार. एक अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी कहाणी मी आपल्या समोर घेऊन आलो आहे. म्हटलं तर ही बातमी आहे, म्हटलं तर ही कहाणी आहे आणि म्हटलं तर समाजाच्या अशा निर्लज्ज श्वापदांची ही कहाणी आहे जी एका स्त्रीला कुठपर्यंत छळू शकते याचा विचार करायला लावणारी आहे. दोस्तों, स्वप्ना पाटकरांचा किस्सा आपण ऐकलेला आहे. स्वप्ना पाटकरांच्या सोबत 5 इंटरव्ह्यूच्या मालिका देखील आपण बघितलेल्या आहेत आणि काय आहे स्वप्ना पाटकर प्रकरण हे देखील आपण अनुभवलेलं आहे. स्वप्ना पाटकरांच्या प्रकरणामध्ये आता वेगवेगळी वळणं येत आहेत. स्वप्ना पाटकरांना आता धमकी येते. धमकी कोणती येते ठाऊक आहे? जर ही अशीच न्यायालयीन लढाई लढणार असशील तर तुझ्यावर दिवसा ढवळ्या बलात्कार करू अशा स्वरूपाच्या धमक्या स्वप्ना पाटकरांना फोन कॉलवर आणि पत्राद्वारे येत आहेत. ही स्त्री खंबीर आहे, ती बदणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्या आईच्या पत्त्यावर पत्र पाठवून तुझ्या पोरीसोबत काय करू याचं साध्यंत वर्णन लिहिलं जात आहे. पत्र बघायचं आहे तुम्हाला. हे पत्र तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय. एका अननोन माणसानं स्वप्ना पाटकरांच्या आईला लिहिलेलं हे पत्र आहे, जे आंतरदेशीय पत्र स्वप्ना पाटकरांच्या घरी पडतं आणि त्यात हा सगळा मजकूर अत्यंत घाणेरड्या, घृणास्पद आणि संताप येईल अशा शब्दात तो लिहिलेला असतो. स्वप्ना पाटकरांची लढाई सुरूच आहे. ही पत्र का पाठवली जात आहेत? हे फोन कॉल का केले जात आहेत? याचं उत्तर देखील तुम्हाला आता मी सांगणार आहे. 15 मे 2013 या दिवशी स्वप्ना पाटकर आपल्या आईच्या नावावर असलेल्या, जे त्यांना वडिलांच्याकडून मिळालेलं आहे, म्हणजे वडिलांच्या नावावरचं आईच्या नावावर आले आहे आणि आईच्याकडून आता एकुलती एक कन्या म्हणून स्वप्ना पाटकरांच्याकडे येणार आहे, अशी जी काही प्रॉपर्टी आहे त्यापैकीचं त्यांचं एक रेस्टॉरंट, त्याचं नाव पार्टी रेस्टॉरंट हे मुंबईच्या गजबजलेल्या माहीम भागामध्ये आहे, ज्याचं नाव आता रियुनियन असं करण्यात आलेलं आहे. या पार्टी रेस्ट हाऊसवर नेहमीच्या कामाकरता स्वप्ना पाटकर आपल्या गाडीने निघालेल्या होत्या आणि त्याच वेळी त्यांनी गाडी ICICI बँकेच्या समोर पार्क केली आणि बाहेर पडतायत तोच 2-3 अननोन माणसं त्यांच्यावर चालून येतात, धारदार शस्त्रांनी गळा कापण्यासाठी वार करतात. आरडाओरडा करत स्वप्ना पाटकर तो वार आपल्या हातावर झेलतात आणि हाताला प्रचंड मोठा मार लागतो, हात चिरतो. याच धामधुमीत हल्लेखोर पसार होतात. 1 महिन्यानंतर परत एकदा असाच हल्ला स्वप्ना पाटकरांच्यावरती होतो. या दोन्हीही हल्ल्याची रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात केली जाते. FIR फाटला जातो. FIR ही तुम्ही बघताय, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. FIR फाटतो. पोलिसांच्या लेखी FIR झाला की प्रकरण संपतं. यात काहीही आढळलं नाही असं पोलिसांना वाटतं. तपास बंद होतो. समरी रिपोर्ट सादर करण्याची स्थिती येते. स्वप्ना पाटकर या विषयामध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठवायला जातात. त्या हायकोर्टात जातात. हायकोर्ट स्वप्ना पाटकरांना सांगतं की तुमच्याकडं खालच्या कोर्टाच्या रेमेडीज असल्यामुळं तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तिकडे जा. इथे आम्ही तुमची याचिका फेटाळतोय, पण खालच्या रेमेडी शिल्लक आहेत असं सांगतोय. हायकोर्टाने ही याचिका खालच्या कोर्टात न्या असं सांगितल्याचा गवगवा असा केला जातो की स्वप्ना पाटकरांची याचिका कोर्टानं फेटाळून लावली, पुन्हा तपास करण्याची, नीट तपास करण्याची. महाराष्ट्राचे पोलीस या प्रकरणात तपास का करत नाहीत? स्वप्ना पाटकर सारखी तरुण स्त्री पोलिसांच्याकडे गेल्यावर डोळ्यात पाणी आणून, बेटा तुझा तपास व्हायला पाहिजे असं पोलीस अधिकारी सांगतात, तेव्हा त्यांच्यातली माणुसकी आणि सुहृदयता शिल्लक असते हे लक्षात येतं. पण तपास मात्र केला जात नाही. ही या महाराष्ट्रातली खरीखुरी शोकांतिका आहे. स्वप्ना पाटकर या दोन्ही प्रकरणामध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात. त्या खालच्या कोर्टामध्ये अपील करतात आणि त्यांना एका केसमध्ये न्याय मिळतो आणि कोर्ट ऑर्डर करतं की या प्रकरणाचा संपूर्ण तपास पुन्हा नव्यानं करून त्याचा रिपोर्ट न्यायालयाला सादर करावा. आता एका कोर्टात एका प्रकरणात तर तपास सुरू झालेला आहे,
दुसऱ्या प्रकरणात देखील तपास सुरू होण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असते आणि याच वेळी स्वप्ना पाटकरांना कॉल यायला सुरू होतात. हे बघ, आणि गंमत सांगतो तुम्हाला, लहान लहान पोरांच्या आवाजातील ही कॉल असतात. अगदीच लहान पोरांच्या आवाजातील, स्वप्ना पाटकरांच्या मुलाच्या वयाच्या आवाजातील मुलांचे कॉल असतात. आणि ते काय बोलतात, कशा स्वरूपात बोलतात, खरं हे सगळं आपल्याला ऐकवता आलं असतं, पण ऐकवण्यासारखं नाही आहे. मला प्रश्न विचारता आला असता महाराष्ट्राला, आवाज कुणाचा? हा आवाज कुणाचा म्हटल्यानंतर ज्या घोषणा येतात ना, तोच हा आवाज असतो. तो फक्त आत्ता ऐकवायला नको म्हणून मी ऐकवत नाहीये. त्यातील शब्द, त्यातील शिव्या, या सगळे विषय खूप भयंकर आहेत. म्हणजे अगदी हे प्रकरण दाबण्यासाठी उच्च पातळीवरूनचे सुद्धा कॉल येतात, अगदी उच्च पातळीवरूनचे सुद्धा. आणि या सगळ्याच्या माग स्वप्ना पाटकरांचा ढळढळीत आरोप आहे की संजय राऊत आहेत. माझ्यावर पाळत ठेवायला लावणारे संजय राऊत आहेत, मला सारखं लक्ष ठेवणारे संजय राऊत आहेत, मला धमकी देणारे संजय राऊत आहेत. आणि संजय राऊतांच्यावरती स्वप्ना पाटकरांचा आरोप असल्यामुळंच कदाचित मुंबई पोलिसांच्या डोळ्यात सहानुभूतीचं पाणी स्वप्ना पाटकरांच्या विषयी येत असेल, पण कर्तव्याचं पाणी मात्र मुंबई पोलीस दाखवत नाहीत, ही यातली खरी खंत आहे. स्वप्ना पाटकरांना धमकीचे फोन आले तरीही लढा चालू ठेवला आणि दुसऱ्या केसमध्येही कोर्टाची पुन्हा ऑर्डर आली की या केसचा संपूर्ण तपास करून अहवाल कोर्टाला कळविण्यात यावा. आता तुम्ही तीही ऑर्डर स्क्रीनवर बघता आहात, ज्यात कोर्टाने या सगळ्या प्रकाराचा नव्याने तपास करण्यासंबंधी राज्याच्या मुंबईच्या पोलीस दलाला कळवलेलं आहे. मला एक कळत नाही आहे, या प्रकरणामध्ये मोठी माणसं नाही आहेत, तर मग प्रकरण दाबलं का जात आहे? तपास थांबवला का जातोय? का स्वप्ना पाटकरांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं जात आहे? का त्यांची प्रतिमा गुन्हेगार अशी होती आहे? का स्वप्ना पाटकरांच्या वडिलांच्या मृत्यूवरचं गूढ अजूनही उलगडत नाही आहे? त्यांच्या वडिलांना ढकलून देऊन मारलं असा त्यांचा आरोप आहे. स्वप्ना पाटकरांचे वडील बांधकाम व्यावसायिक होते, ते मुंबईतल्या मोठ्या माणसांचे पार्टनर होते. त्यातही पुन्हा यांच्याच लोकांचा संबंध येतो, ज्यांच्यावर आक्षेप आहे त्याच लोकांचा संबंध येतो. त्या पत्रात का स्वप्ना पाटकरांच्या प्रॉपर्टी आमच्याकडे शिफ्ट कराव्या म्हणून सांगितलं जातं? का फोन कॉलवर कोणत्या प्लॉट संबंधी माझ्या नावावर कर असं बोललं जातं? हे सगळे विषय खूप गंभीर आहेत आणि चिंता वाटायला लावणारे आहेत. आणि त्याहीपेक्षा एका स्त्रीवर रोज बलात्कार करणारी आहेत, रोज तिच्या भावनांचा बलात्कार करणारी आहेत. स्वप्ना पाटकरांनी आपल्या वडिलांच्या वयाचं समजून आबा या नावानं ज्या माणसाला हाक मारला ना, त्या आबा नावाच्या व्यक्तीने, आबा समजलेल्या व्यक्तीने तिच्या मुलगी म्हणून केलेल्या भावनेवर रोज बलात्कार केलेले आहे. ज्या माणसाला पती समजलंय, ज्या माणसाला पती समजून सर्वस्व अर्पण केलंय, त्यानं पत्नी समजून ठेवलेल्या विश्वासावर रोज बलात्कार केला गेलेला आहे. जी स्त्री ज्या आजूबाजूच्या माणसावरती भाऊ मित्र म्हणून विश्वास ठेवते, तिच्या भावनेवरती, तिच्या विश्वासावरती रोज बलात्कार होतो आहे. आणि हाच बलात्कार सहन करत करत ती प्रत्यक्ष बलात्काराच्या रोज धमक्या फोनवर आणि पत्राद्वारे सहन करते आहे. एका आईला तिच्या पतीला पत्र पाठवून तुझ्या पोरीवर बलात्कार करीन असं म्हणणं त्या आईसाठी काय वेदनादायक असेल याचाही विचार होत नाही आहे. महाविकास आघाडीवर मला रोज टीका करायचा शौक नाही आहे, पण महाविकास आघाडीच्या गृहमंत्र्यांना, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे, स्त्रिया किती काळ न्यायाची मागणी आपल्या सरकारकडे करणार आहेत? मंत्र्यांच्या विरोधात, प्रवक्त्यांच्या विरोधात, आपल्या खासदाराच्या विरोधात, आपल्या आमदारांच्या विरोधात, तुमच्या पक्षाच्या युवा शाखेच्या अध्यक्षाच्या विरोधामध्ये अशा किती स्त्रियांच्या तक्रारी येणार आहेत? सत्ता हाती आली म्हणून ती अशाच प्रकारे राबवायची असते का? निदान या प्रकरणात न्यायालयानं आदेश दिला आहे म्हणून तरी आपल्या पोलीस दलाला प्रामाणिकपणे तपास करू द्यावा, एवढीच माझी विनंती आहे. आणि पोलीस दलाच्या आता जो कोणी आयओ असेल त्यालाही माझी विनंती आहे, मायबाप हो आपल्याही घरी असतात, तपास प्रामाणिकपणे करा. या बाजूनं करा, त्या बाजूनं करा असं म्हणत नाही, पण आपल्याही घरी आई बहिणी असतात,
त्यांच्याशी असं वागलं असतं तर काय झालं असतं याचा विचार करून दबावात न येता तपास करावा आणि यातलं सत्य खरोखर बाहेर आणावं, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. अन्यथा पोलीस दलावर असलेल्या विश्वासावर सुद्धा एक दिवस बलात्कार होईल आणि तो बलात्कार या देशात अराजकतेची स्थिती आणेल, हेच लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद.